वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। सध्या नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभेचे राजकीय वातावरण चांगले तापले असून मागील 25 वर्षापासून कामठी विधानसभेचे नेतृत्व करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच माजी कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विकास कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करून काँग्रेसच्या नागपूर जिल्हा परिषद मधील महिला व बाल कल्याण सभापती प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे यांनी एक सनसनाटी निर्माण केली आहे। सध्या कामठी विधानसभेतील हुडकेश्वर, नरसाळा, पिपळा फाटा येथे उद्भवलेल्या पूर परिस्थितीला आमदार बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर हेच जबाबदार असल्याचा आरोप प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे यांनी केला आहे। त्याचबरोबर चुकीचे नियोजन व स्ट्रक्चरल प्लॅनिंग न करता करोडो रुपयांचे विकास कामे केल्याने आणि ड्रेनेज व्यवस्था डेव्हलप न करता बांधलेल्या मोठ्या सिमेंट रोडमुळे पिपळा फाटा या परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। या परिस्थितीला आमदार बावनकुळे आणि टेकचंद सावरकर हेच सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप अवंतिका लेकुरवाळे यांनी केला आहे। प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे या काँग्रेस पक्षाच्या आक्रमक नेत्या असून विधानसभेसाठी त्या संभाव्य उमेदवार सुद्धा चर्चेमध्ये आलेले आहेत। पिपळा फाटा येथे उद्भवलेल्या पूर परिस्थितीवरून फेसबुक लाईव्ह करून प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे यांनी यावेळी आरोप केला की आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे लहान बंधू बापू बावनकुळे यांच्या कंपनीला पोहरा नदीवर पूल बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले असल्याचा आरोप केला। परंतु 10 वर्षापासून बापू बावनकुळे यांनी पुलाचं निर्माण कार्य पूर्ण केले नाही, त्यामुळे या कंपनीला ब्लॅकलिस्ट PWD ने का केले नाही असा प्रश्न सुद्धा उचलत बावनकुळे यांच्यावर प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे यांनी निशाणा साधला आहे। प्राध्यापक लेकुरवाळे यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये परत आरोप केला की चंद्रशेखर बावनकुळे हे फक्त केवळ विकासाच्या गप्पाच मारतात, मात्र त्यांच्याच भाजपच्या लोकांनी या ठिकाणी नाल्यांवर अतिक्रमण केलेले आहे। त्याचबरोबर STBचे बांधकाम सुद्धा हे नियोजन पूर्ण नसल्याचा आरोप सुद्धा लेकुरवाळे यांनी करून आमदार टेकचंद सावरकर आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना डिवचले आहे। आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर तसेही विरोधक कधीही तोंड सूग घेताना दिसत नाही, मात्र प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे यांनी एक प्रकारे आमदार बावनकुळे यांच्या विकास कामालाच चॅलेंज केल्यामुळे बावनकुळे जरी चिडले असले तरी सुद्धा लेकुरवाळेंना थेट उत्तर न देता भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना मैदानात उतरवलं, हे सुद्धा या प्रसंगी दिसून आलं। भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्या येरखेड्याच्या माजी सरपंच मंगला कारेमोरे यांनी प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे यांचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप केला। यावेळी त्यांनी कामठी विधानसभेच्या बकाल विकासाबद्दल न बोलता किंवा बावनकुळेंच्या विकासाच्याच ह्या गप्पा आहेत याबद्दल उत्तर न देता त्यांनी सावनेर विधानसभेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे। सावनेर विधानसभेचा कोणता विकास झाला, त्याचबरोबर सावनेर विधानसभेतही पूर परिस्थिती आहे आणि त्याला सुद्धा आता कोण जबाबदार आहे असा प्रश्न निर्माण करून त्यांनी आता कामठी विधानसभेच्या विरुद्ध सावनेर विधानसभेचा विकास असा थेट सामना रंगवल्यामुळे मंगला कारेमोरे यांना आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बंगल्यावरूनच स्क्रिप्ट पुरवण्यात आली असल्याची चर्चा आता काँग्रेस समर्थकांमध्ये केली जात आहे। कधी काळी पडद्यामागे अंतर्गत छुपी मैत्री असणारे बावनकुळे आणि सुनील केदार आता हे कामठी आणि सावनेर विधानसभेमध्ये एकमेकांच्या विरुद्ध ठाकणार हे मात्र आता निश्चित झालेलं आहे। आणि प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे यांच्या फेसबुक लाईव्हमुळे आता कामठी विधानसभेमध्ये एकदम राजकीय वातावरण हे टाईट झालेलं आहे आणि एक आक्रमक चेहरा म्हणून अवंतिका लेकुरवाळे यांनी आता बावनकुळे यांनाच डिवचल्यामुळे आता बावनकुळेंची ही प्रतिष्ठित असलेली कामठी मौदा विधानसभा सध्या
आता आपली वाचू शकतात की नाही बावनकुळे हे मात्र बघणं फार महत्वाचं. पाणी गेलेलं आहे. कुडकेश्वर मध्ये तीच परिस्थिती आहे, नरसाड्याला तीच परिस्थिती आहे, गारगोटी मध्ये तीच परिस्थिती आहे, खरबी मध्ये तीच परिस्थिती आहे, बिडगाव मध्ये ही तीच परिस्थिती आहे, कामठीमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. मागच्या 25 वर्षापासून कामठी मौदा विधानसभेचं प्रतिनिधित्व करणारे आणि विकासाच्या गप्पा मारणारे चंद्रशेखरजी बावनकुळे असो किंवा टेकचंदजी सावरकर असो, त्यांना हा प्रश्न आहे जनतेच्या वतीने की आपण जर विकासाबद्दल बोलतोय, आपण जर मोठमोठ्या करोडो रुपयाच्या डेव्हलपमेंट बद्दल बोलतोय, तर आज जी परिस्थिती या विधानसभेची निर्माण झालेली आहे ती कोणी केलेली आहे, कोणामुळे झालेली आहे? चुकीचं नियोजन, स्ट्रक्चरल प्लॅनिंग न करता, कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग न करता ड्रेनेज सिस्टम जी आहे, जी मुख्यतः पहिले डेव्हलप झाली पाहिजे, त्याच्यानंतर सिमेंट रोड डेव्हलप झाले पाहिजे, त्यानंतर मोठ्या मोठ्या बिल्डिंगांना परमिशन मिळाली पाहिजे. अशा प्रकारे स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, बेसिक स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट म्हणजे पावसाचं पाणी जाण्याची व्यवस्था, गडरची व्यवस्था, ही जी बेसिक स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे ती न केल्यामुळे आणि मोठमोठे सिमेंट रोड केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज इकडे येताना जर आपण पिपळा फाट्याजवळ उभे राहिलो तर तिथे उजव्या हातावर, इकडून जाताना उजव्या हातावर आणि हुडकेश्वर वरून येताना डाव्या हातावर पोहरा नदीवर एक पुलाचं काम सुरू आहे. मागच्या 10 वर्षापासून ते पुलाचं काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग 3 क्रमांकाकडे ते पुलाचं काम आहे, ज्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गिरी साहेब आहेत. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी त्यांच्याशी बोलली. 10 वर्षापासून चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे कनिष्ठ बंधू बापू बावनकुळे यांच्या कंपनीला तो कॉन्ट्रॅक्ट गेलेला आहे. 10 वर्षापासून ते काम झालेलं नाही आणि त्यामुळे बाजूच्या गणेशधाम सोसायटी असो किंवा बाजूची सोसायटी असो, या संपूर्ण परिसरामध्ये जीवघेणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी जेव्हा गिरी साहेबांना विचारलं तेव्हा ते सांगतात की पेनॉल्टी केलेली आहे, आम्ही फाईन केलेली आहे, आम्ही ब्लॅकलिस्ट साठी ती कंपनी पाठवलेली आहे, परंतु अजून ब्लॅकलिस्ट झालेली नाही. कंपनी ब्लॅकलिस्ट झालेली नाही. 10 वर्षापासून कामं करत नाही, कामं घेऊन टाकलेली आहेत आणि प्रत्येक काम इथे डेव्हलपमेंटच्या नावावर फक्त आपल्या माणसांना कॉन्ट्रॅक्ट मिळाले पाहिजे, आपल्या लोकांचे खिसे भरले पाहिजे म्हणून हे कामं केल्या जात आहेत. इथे जनतेच्या विकासाचा विचार कुठल्याही प्रकारे केला गेलेला नाही. आज जर याच्या बाजूने व्यवस्थित ड्रेनेज सिस्टम जर तयार करण्यात आले असते, यांचेच अनेक लोक आहेत ज्यांनी नाल्यावर अतिक्रमण केलेले आहे, नाल्यावर लेआउट पाडलेले आहे, नालेचे नाले बुजवलेले आहे. जर अशीच परिस्थिती राहिली, आज आम्ही गारगोटीमध्ये गेलोय, गारगोटीमध्ये जे एसटीपीचं काम सुरू आहे, त्या एसटीपीची जी कंपाऊंड वॉल केलेली आहे, त्या कंपाऊंड वॉल मुळे संपूर्ण नरसाळा आज त्यांच्या लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे. आज एसटीपी करण्यासाठी यांनी नदीच्या पात्रात एसटीपी केलेली आहे, म्हणजे ते पात्र बुजवलं, त्याचा प्रवाह डायव्हर्ट केला. एवढाच नाही, फक्त प्रवाह डायव्हर्ट नाही केलेला आहे तर त्याच्या सोबतच त्यांनी कंपाऊंड वॉल केलेली आहे आणि जे सरसकट जाणारं पाणी आहे ते पात्रात न जाऊ शकल्यामुळे देखील ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज जे संपूर्ण कामठी मौदा विधानसभेमध्ये आज आपण पाहतोय, बघा लोक येतात आहे रस्त्याने, ही जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर या 20 वर्षात या भागाचं प्रतिनिधित्व करणारे चंद्रशेखरजी बावनकुळे आणि टेकचंदजी सावरकर जबाबदार आहेत. यांनी आमदार म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना लोकांना होणाऱ्या त्रासाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आज कुठेही ते नाही आहेत, कुठेही ते आढळून येत नाहीत, कुठेही ते दिसत नाहीत आणि एवढी भयंकर परिस्थिती आहे. यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे. महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद नागपूर, आज तुम्ही जो लाईव्ह व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओच्या संदर्भात मला बोलायचे आहे. तर कामठी विधानसभेमध्ये जी नैसर्गिक आपत्ती आली आहे, पूर परिस्थिती जी निर्माण झालेली आहे ती आजच झालेली नाही, तर या आधी सुद्धा कितीतरी वेळा कामठी विधानसभेमध्ये पूर येऊन गेलेला आहे आणि या नैसर्गिक आपत्तीला कोणीही नेता किंवा कोणीही आलं तरी थांबवू शकणार नाही. तर मला अवंतिका ताईंना सांगायचं आहे की ताई, या आधी 2.5 वर्ष
महाविकास आघाडीची सरकार होती आणि त्यावेळी तुम्ही जिल्हा परिषद मध्ये महिला व बालकल्याण सभापती होतात. तुमचे सुनीलजी केदार साहेब सावनेर विधानसभेचे नेतृत्व करणारे ते कॅबिनेट मंत्री होते. तर त्यांच्या कार्यकाळामध्ये तुम्ही सावनेर विधानसभेमध्ये त्यांनी किती कामे केली आणि सावनेर विधानसभेचा किती विकास केला ते सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि ताई, तुम्हाला मला एक सांगायचं आहे की तुम्ही ज्या सर्कलचं नेतृत्व करत आहे, वडोदा सर्कलचं, मला असं वाटते की तुम्ही नागपूर ग्रामीणकडे लक्ष न देता तुम्ही वडोदा सर्कलकडे जास्त लक्ष द्याल तर तुमच्यासाठी खूप चांगलं राहील. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी कामठी विधानसभेकरिता 20 वर्षामध्ये जी कामे केलेली आहे ती आजपर्यंत कोणत्याही नेत्यांनी केलेली नाही. याआधी सुद्धा 50-60 वर्ष काँग्रेसची सत्ता असताना कामठी विधानसभेचा काही विकास झालेला नव्हता. अशा वेळी काहीच नसताना आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी 20 वर्षामध्ये कामठी विधानसभेचा चेहरा मोहरा संपूर्णपणे बदलून टाकला. आणि त्यावेळी अशी परिस्थिती असतानाही पूर परिस्थिती याआधी निर्माण झाली तेव्हा तुमची सत्ता असताना तुम्ही काहीच करू शकले नाही किंवा तुमचे कॅबिनेट मंत्री सुनीलजी केदार साहेब यांनी सुद्धा काहीच केलेलं नाही. आणि तुम्ही आता आमचे नेते चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि आमचे आमदार टेकचंदजी सावरकर साहेब यांच्यावर टीका टिप्पणी करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहात. तर मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की ताई, तुम्ही जास्तीत जास्त वडोदा सर्कलकडे लक्ष द्या आणि वडोदा सर्कलचा विकास कसा होईल त्या दृष्टीने प्रयत्न करा. आज जी पूर परिस्थिती कामठी विधानसभेत किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर निर्माण झालेली आहे त्या पूर परिस्थितीवर तुम्ही राजकारण न केलं तर बरं होईल. कारण सरकार ज्या उपाययोजना करायच्या आहे, नैसर्गिक आपत्ती जर आलेली आहे त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या ते सरकार करेलच. त्यावर तुम्ही राजकारण करू नका. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.